आता अवघड आहे बाबा, काय होईल ते आत्ता तरी सांगता येणार नाही. पण त्यांचं म्हणणं का आता सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे, अशा पद्धतीची लोकांची, सर्वसामान्यांची, म्हणजे ते माझे कोणत्या गावचे होते काय होते, पण महाराष्ट्रातले बऱ्याच ठिकाणचे आणि बारामतीचे होते, असे ती इच्छा लोकांची व्यक्त केलेली मी सांगितली. काय वाटतं या संदर्भात आता आपण सर्व जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे ते या संदर्भात काय मुख्यमंत्र्यांना पत्र वगैरे देणार, कोणाला सांगणार? अरे बाबा, अजून 7-8 तास नाही झाले, तोपर्यंत वास्तविक आता इथवर जायलाच नको आपण, बरोबर ना? पाहू ना, आता वरिष्ठ जे तटकरे साहेब असतील किंवा हे बाकीचे सगळे असतील पक्षाचे, भुजबळ साहेब असतील, हे एकत्र बसतील, त्यानंतर काय डिसिजन व्हायचं त्या पद्धतीने पुढे जाता येईल. खरं तर आपण बघितलं नगर परिषद निवडणुकांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं म्हटलं जातं. काय वाटतं आता दादाच्या नंतर पवार साहेब या संदर्भातला काही निर्णय घेतील, दोघं राष्ट्रवादी आपल्याला एकत्र पाहायला मिळतील? नाही, आता पवारसाहेब आहेत, पण आपण सगळे मिळून विनंती करतोयच. मध्यंतरी ज्या नगर परिषदेच्या, नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला आहे आणि आता या जिल्हा परिषदच्या वेळेला एकत्र बसल्याची चर्चा आहे, पण एकत्र बसून आउटपुट काय झालं किंवा काय चर्चा झाली ती काय आमच्या कानावर आलेली नाही. काय वाटतं आपल्याला, दोन्ही राष्ट्रवादी आपल्याला एकत्र दिसतील? दोनात एक झालं तर कधी चांगलंच ना दादा, चांगलंच राहील ना, राज्याच्या दृष्टीने सुद्धा, पक्षाच्या दृष्टीने सुद्धा. नक्कीच आपल्यासोबत ते मंत्री नरहरी झिरवाळ होते आणि नुकताच ते अजित पवार यांचा अंत्यविधी आटपून नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक.